इथं काय वर काय यायला लागलाय? हा ए अजिबात वर यायचं नाही. कोण रे तू? हा भजन कुठं करते रे? भजन भजन कुठं करतात? देवळा देवळा का तुमच्या घरात पिशवा झाल्या अरे तू काय हा जरा थांब अजून थांब. नाही 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 ए, वर नको. नाही वर यायचं नाही तर वासना आधी मला चटक्या लागून अजिबात वर यायचं. एक बुक्की तवशीच पडी ना. हे काय रे काय चौसष्ट काय म्हणलायस? मला माहिती होतं हे मी मध्ये घालणार. दोघांचं मिळून सांगितलंय. बस तुझा आता निघत आहे निघ. जरा वर यायचं नाही. दोन्ही माहिती तुझे हा. खाली कर बसणार हे त्यांची गमजाच करतो. अजिबात वर यायचं नाही उभं नाही तर राहायची माईक फेकून मारी. थांब की आल्यावर दाखवतो. नको 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 अजिबात नको. ए घरा रे त्याला. बाई हा. आलं थांबा जरा. नको अजिबात नको. इथं आमचं भजन चाललंय उगाच आगावपणा नको सांग. अगं आज वाटली वाटली हा. गाडी बोलवू काय? उभं राहित नाही का? पोलीस गाडी बोलवू काय? हा. कोण ओरडालाय? तुमच्या पोटात काही कळ आलं रे. दारू उघडे तो जाऊ. नको नको. हे आला दुसरा देऊ. दुसरं म्हणजे काय सांगून घुसतोय. बाई बोलत बोलत आपला बाई जागा बी धरली की खाली बस. काय भजन करणार आहे? भजन कीर्तन करतात कीर्तन. नवा तू स्वामींचा प्रसाद आहे मग ते उद्या आहे आता कुठे आहे? मग हे असं दारू आहे दारू पण कशाला आज आला श्रमपरिहार आहे. हे बघ, आज सुट्टी आहे त्याला. दारू काय रोज पित नाही. मग तो आता तेवढा आठवड्यातले 7 दिवस पितोय. रोज पित नाही आणि आठवड्यात 7 दिवस पिते. मग आठवड्याचा वार किती ग? हे 7 दिवस आहेत का बस? चूक. 8 दिवसाचा आठवडा आहे. आठवड्याचा वार 9. 9. मग तुझे बी चूक. दोघांची बी चूक चूक. अरे 8 दिवसाचा आठवडा ना. जा उचगावला जाऊन ये जा. काय करून येऊ? काय फरक पडत नाही इथले. नाही काय करून येऊ? आठवड्याचा वार 9. ते कसं काय? हे बघ, हा सोमवार, हा मंगळवार, हा. बुधवार, हा. गुरुवार, हा. शुक्रवार, हा. शनिवार, हा. रविवार, हा. आयतवार हा. आणि बेस्तरवार. आठवड्यातले 2 दिवस उपवास असते. बाई मला सांगा की माणसं लय बाधे का? मगाशी देवळातून मारून बाहेर घाललेले. अरे ती भजनवाली आहेत बाबा. ते मगाशी कुठला महाराज आलता? कीर्तन करायला कीर्तन. मग मला सांगा बाई देऊळ कुठलं? स्वामींचं नाही हा ज्योतिबा. हा ज्योतिबाचं आहे. होय की नाही? हा देऊळ कुणाचं? कुणाचं म्हणजे देवाचं. देवाचं गावाचं. गावाचं. हा चूक. मग देऊळ ज्योतिबाचं. अरे गावाला बांधलंय ते. असं की मग कीर्तन कुणाचंच करायचं देव. ज्योतिबाचं. चूक. मग पांडुरंगाचं करायचं. मला सांगा बाई हा देऊळ ज्योतिबाचं हा कीर्तन पांडुरंगाचं. होय. ज्योतिबाला काय कळालं? ज्योतिबा कशाला थांबतोय? मग ज्योतिबा टन्नकून उठला. घोड्यावर जो बसला वाडी रत्नागिरी घातला. म्हणून गेलाय होय ज्योतिबा. तेवढ्यात महाराज काय म्हणते? हा. झेंडा रोविला. महाराजांनी म्हणलं थांबायला लागते. का? 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, झेंडा कुठला लावतोस का? अरे ते देवाचं हे आहे आपण काय. असं म्हणल्यावर मला सगळ्यांनी मारून मारून बाहेर घालवला.
मुस- मग हा. मी किती कडू 12 गावचा पाणी पिलेला हा कीर्तन करतन महाराजांचं चप्पल आणलं आता म्हणलं किती आणलायस किती आणलायस तुला पाहिजे मला नको बाई पोतं भरून आणलायस म्हणून म्हणलं तुम्हाला ही चप्पल बसते का बघा नको बाबा मला हे चप्पल असं नाही हो. नको 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 भावाकडून शकरात भेट काय करायचं या असली भेट त्याच्यात होईल आता मार्केट यायचं जायचं चला झाला ए 10ला 3 देते हा. दोन चप्पल लागतात ते 3 अगं, पाय दोन असते ते येड्या माहिती हा दोन्हीवर एक फ्री आहे तेच सांगाले माणसाला पाय दोन आपलं ते 3.5 कीर्तन महाराजाला कीर्तन 250 रुपयाला पडले ए बाबा काय झालं त्या महाराजांचं चप्पल परत दे ए पोरानो काय ते म्हणू नको तर तुमचं बी जे पोतं भरल ही तर किती शनी आहे हा? ही बी त्यात होती ठीक आहे त्यांची बी जोड राहिल्या काय मला करायचं? सांगा बाई हा बैठणाला चप्पल काढून बसतात तर काय चप्पल घालून बसतात गोळा केले सगळेच बरं असू दे बाबा ए हा. काय करायचं रे काय ही अशी करायला? दारू पिऊन ही बाई भजन- हा? जरा बुट्टी खाली ठेवा कसली हाय. अंगाची जरा वरती करा काय खाजवालायस काय झालंय काय नाही काय ढेकून शिरलाय काय बाई हा. भजन हो हा बाई भजनात कशी काय अरे बाई भजनातली नाही आहे मी देवाला बाई आणते. भाजी विकायला आल्या भाजी विकायला ही पोरं भजन करायल्यात म्हणून मी बी एखादा अभंग बनवला तो आलास पिऊन इकडं भाजी काय काय असं ना मालू बाकी एक तोंडपुडी बुट्टीतला म्हणाले बुट्टी हा. तर बाई जरा पुढे या मला खरं सांगायचं हा खरं सांगतो तुम्ही इथलं नवचा मग आम्ही इथलं नवच आहे नवं बी नाही हा, नवं इथलं आहे. मग तुम्ही कुठलं म्हणायचं आम्ही तिकडं कोकणात आहे ना आमचं काय सांगताय होय त्या टाळी का मी बी कोकणातलाच आहे हो बाबा टाळ्या कशाला होय की? हा, बाई हा. कोकणातलं कुठलं म्हणायचं आमचं गाव चिपळून मग तुझं कुठलं मला जवळ आलं की कसं काय आठावर आड लगेच लागून माझं गाव आहे होय होय. कुठलं हे बघा तुमचं चिपळून झालं का नाही तोंडपुडी ऐका की, हा. तुमचं चिपळूण झालं तुमचं गाव चिपळून झालं म्हटलं की असं मान असं झालं होय. तर म्हणजे सगळं असेलच हा तुमचं गाव चिपळूण झालं हा की लगेच आमचा हातकंबा हा काय आणायचं तिकडं बाजूला तोंडाचं काय बाजू ती बोलते ते नव काय झालं बाळासाहेब बोला की ती बाटली कुठं आणला जेवढी लिटरी कसं झालं माहितीये काय हा 2 दिवस कडक उपवास होता मग तेव्हा पैसे साठले तर हा मोठंच घ्या म्हणलं आता. एकदम होलसेल मध्ये उद्या नाही उद्या महाप्रसाद आहे ना हा बरोबर उद्या काय घ्यायची होय, नाही उतारा उतारा हे बघ काय ऐकून घे हे दारू प्याला आहेस ही पोरं भजन करून किती बघ शांत देवाचं नामस्मरण करायला दारून काय होती तुला माहिती आहे ना काय होतंय परवा 50, 60, 25 वर माणसं मेली दारू पिणे मग एका दिवसात मिळली ना होय वाईट झाले नाही मग म्हणून तू बी ती दारू पिऊ नकोस हा तुला कोणी सांगितलं पेपरात हा लईच वाईट झालं नाही मग म्हणून तुला सांगतोय दारू पिऊ नकोस म्हणून. नाही नाही उद्यापासून बंद काय पेपर बंद कोणी सांगितलं 2 रुपयाचा पेपर घेऊन टेन्शन घ्या
ते दुकानदार 2 रुपयाचे फुकणे एवढे बोलत देते. काय करायचं सांग. अरे पेपर बंद करून दारू सोडणार नाहीस? मला सांगा बाई, हा. भजन करा म्हणते. हा. आजपर्यंत कुठला माणूस भजन करून वर आलाय? मग दारू पिऊन वर आलाय? लय जण वर गेले बाई. हा. दारू पाटला फायदा अनेक, काय फायदा? तोंड फोडून घेऊन यायचं असं? तोटे कमी. तुम्हाला पटत नाही? हा. ऐका मग. हा. तर दारू पासून फायदा क्रमांक 1, हा. दारुड्याच्या दारात तो बँकेची गाडी येते. का? कशाला बोंबला येते? तो काय मॅनेजर आहे? काय असते तिच्याकडे द्यायला? हा. फायदा क्रमांक 2, हा. दारुड्याला कॉपी सळलेली कुत्रे चावते ना. काय करायचं बघ. का सांग? का? चावतच नाही, कारण त्या कुत्र्याची वाटी एक आमच्या पिछले पिसाळ आहे. तो आपण आलो तसं कडकडून झालं. फायदा क्रमांक 3, बर. मला सांग मावशीबाई, दारुडा का म्हातारा झालेलं बघितलीस? का टाकतोय तू? होत नाही हा. तेवढा कड काढत नाही. मग दारू पिऊन मी वयात लोडकते. आणि फायदा क्रमांक 4, हा. दारू पिल्यामुळं शाळा शिकायला लागत नाही. थोडं सांग या पोरासनी. खी करायला बघ. त्या पोरांनी इतर की हा. मागच्या 2 लॉकडाऊनला कोणाच्या घरात होती? कुणाच्या घरात? त्या रोंबाट्याचे होते. बाई मला सांगा, कुणी सांगितलं इंग्लिश मिडियमला पैसे भररा, मराठीला भररा, इंग्लिशला भररा? त्या पोरांनी एकच सांगितलं, एक घोट मारायचा. 4 भाषा बोलायला लागली. तसं काय तुला येते? 2 पेंग देऊन बघितलं, गुमवायला लागले. 8 भाषा बोलायला लागले. मग आणि 2 दिला असतास तर? नाही, का? तेवढा डाटा माझ्याकडे नव्हता. बाई तुला सॅम्पलच दाखवतो. तुम्हाला बाईलाच दे की मग. नाही, पहिला सॅम्पल दाखवतो. नाही, बाईलाच दाखवत राहील. एक पेग मारतो. ए बाबा, इथं दारूचा वास नको. ए, अरे ए उलटी बिलटी करशील. आयुष्यात का उलटी करले मग कवा तर वागते. माझं एक तत्व आहे, मी किती जरी दारू प्यालं वा तर ओळखीच्याच गटर पडते. सीधा वानगड आहे. आणि त्या ओळखीच्या गटर पडलं हा, की वावत 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 जाते हा. आणि बरोबर माझ्या दारात जाऊन थांबते. अरे तिथं काय लावलंय? हा. तिथं बायकोनं दोंडाच लावलाय. हा. आला की भाड्या येते तट्टंडी म्हणून. त्या गटारीच्या मापाचंच आहे. बोलून जाणं. आता एक पेग मारलाय, हा. 4 भाषा आहे. 4 भाषा ऐका. वंड उडगी पाण्याला तली ती महिने पुढच्या वट्टी जुरून नेम. दात आणि दात पाडीन. बायकासारख्या शिवा देतोस. काय झालं? काय म्हटलास आता? काय असं झालं रे. हा. वंड उडगी म्हणजे कन्नड मध्ये एक मुलगी पाण्याला तली ती. हे झालं मराठीत. महिने पुढच्या म्हणजे हिंदीमध्ये मी तिला विचारलं व्हॉट युअर नेम, म्हणजे इंग्लिश मध्ये तुझं नाव काय? 4 भाषा आहे की नाही? लय शहाणा आहेस. एक नंबर. घेणार काय? ए नाही जाताना घेतो, आता जरा भजन करणार. बाई, एक काम कर. मला जरा ठेवशील तर. त्या पोरांचं ऐक आणि सुंदर असं चांगलं कधी भजन बिजन करायची. चांगलं होईल आयुष्याचं. हं. काय काय आणलंस? भाजी त्याला काय पाहिजे ती आणि गाडी उचलते. पण काय कारला आहे, टोमॅटो आहे, वांगे आहे, दोडका आहे, फ्लावर आहे. जरा जाऊन बघतो. हा. एक नंबर काम झाले. काय झालं? बाई एक काम करा, हा. तर तुमची 2 अंडी यात घाला. काय झालं? काय म्हणतोस? अहो तुमची अंडी नव्हे म्हणजे तुमच्या पुढची अंडी घाला म्हटलं. ते पांढरं काय ते? ती का अंडी आहे? काय ते? ती कांदा आहे. कांदा आहे. मला सांगा बाई, ते वाळकाची पुटकुळ्या गावठल्यात. अरे डोंबारी, ते वाळकून ते कारला आहे. कारलं
कोण आलं का पार्टनर? आता आणि काय झालं? पीटी मास्टर कुठे आहे इथं? हाय की ते नव हा परवा आमच्या घरला आलतस नो. आलो मी की. मग गाजर कसं होतं? काय ते? गाजर हे लाल भडक होतं. होतं का नाही? हा. महिला का रोग भरलाय? अगं हिला गाजर मुठीतलं पांढरं आणले. हे पांढरं गाजर कुठं आणलं का बाई? अरे बाबा ते गाजर नव मग काय आहे? मुळा आहे मुळा. तुम्हीच खावा तो. पेशंट लोकांची पसतोय. तुला काय पाहिजे आहे ते घे. तुझं आता सुट्टीत नाहीस तू. तुझी उतराली आहे. अगं पाजलो मुठीत सापडलं. अरे साप नव्हते पडवाय. लागला गारुड्याने डोलाय. मी भ्यालो. मला वाटतं शेतात कुट्टी ठेवली होती. एखाद्या साप शिरलाय काय काय. मी म्हणालो कोणाला बरोबर. लई शाना आहेस. ती ठेव तिकडे दारू. एक काम कर. आता देवाचं नामस्मरण आणि भजन कर. त्या ही पोरं बघ कशी सुधारल्यात. ती पोरं ती फॉरेनला जाऊन आली परवा भजन करून. विचारतेस नाही. ते नव हं. भजन भारी करतात ते. होय. नव तुम्ही तुमचं कसं असते रे? ते त्यांचं कसं बी असू दे तू शिक म्हणायला लागली. जरा थांब. हं. कसं कसं म्हणजे? बाई तुमचा वाढदिवस असला की नाही हं. मला एक फोटो द्या. काय करायला? तेव्हा भजन ठेवतो. आज काय करतो? माझा मोबाईल आहे त्याच्यावर स्टेटस ठेवतो आणि आणि गाणं लावतो त्याला. कुठलं? देवा तू सांग ना कुठे गेलं हरवून? मला ती गाणं तुला अवतरलं हे गायनाची ही कुठला स्वर म्हणायचा? हे गाणं फिट कोण ठेवले? कोणाचा वाढदिवस असला की तेच लावते गाणं. खरं बाई तुमच्या वाढदिवसाला हेच भजन ठेवायचं. पेटवाले मला सांगा तुमची रवानगी किती आहे? काय ते? रवानगी किती असते? रवानगी म्हणजे? भजन जर हिच्या वाढदिवसाला ठेवायचं मी खर्च करतो. हा पैसे किती द्यायचे सांगा? रुपये 20,000 लागतील. 20,000 लेच गाणं नेट काय काय. आणि म्हणजे कपड्यावर असते म्हणजे होय कपड्यावर म्हणजे कसं आहे? आता आम्ही कपडे कसले घातल्या? युनिफॉर्म. युनिफॉर्म आहे. असला जर का घालून आलो तर रुपये 20,000 लागतील. 20,000. हा. आणि वेगळंच आहे का आहे नाही? की सांगतोय हो, ह्या माणसानं घातला का नाही? हं. असला जर का घातला हं. तर रुपये 2,000 कमी होतील म्हणजे तुमच्या कापडावर आहे म्हणजे. कपड्यावर. आणि त्याच्या खालचं आहे की कापड जास्त पैसे जास्त. अरे बाबा धुयाला लागते, इस्त्री करायला लागते. बरोबर हे आहे बघ तुमचं. मागं उभारलाय का नाही? हं. हे बघ देव. तसलं जर का घातलं तर आणि 2,000 कमी होतील. मग तेच मी म्हणतो ते बरोबर आहे. काय झालं? कापड जास्त पैसे जास्त. नाही म्हणजे कसं आणि आहे, कापड कमी म्हटले की पैसे कमी आहेत. होय बरोबर. हे बघ, तुमचे ते कमी बी राहून दे जास्त राहू दे. हा मी सांगते ते पटते का बघा. सांग की. बनाने अंडर पेंडर कसं येणार? नाही त्याच्या खालचा माझ्याकडे उपाय आहे. कसला? सांगू काय? सांग की. हे बघ परवा आम्हाला काय झालं? काय? तिथं शिवाजी पेठेला आम्ही भजन केलं. हं. तिथल्या माणसानं आम्हाला कपडे शिवल्यात. होय हा मग मी रामदास पेंटर शिवतो. तेच रे रामदास पॅन्ट शिवले तिने. शिवले हा रामदास पॅन्ट शिवल्या त्यावर येऊन भजन करतो. बाई हा तुमचं काय म्हणणं आहे यावर? ठेवायचं ना भजन. ए बाबा माझ्या वाढदिवस समजा नाही तर मी म्हणतो काय भजन. तू म्हण बघू. ठीक आहे. हा. पेटी मास्टर हा सुधारा. किती धरायचा? काळी 4-5 आणि 15 भारत. अरे बाबा एवढं कसं बसणार नाही घ्या. काय?
त्याला कसर पीक शिवल्ली मैना मटकवल्ली त्याला कसर पीक शिवल्ली मैना मटकवल्ली. हे कुठल्या देवाचं गाणं रे? हे कुठल्या देवाचं गाणं? हे दाढीवाल्या बाबाचं गाणं. संत बाबा दाढीवाला मला अंगावर कपडे फटके पाय चांगला त्याने उभेच राहते. एवढी पिलची कोण असतो? अरे विठ्ठलाचा आहे गाणं मग. विठ्ठलाचं पांढरंगाचा अभंग म्हणे का? पांडुरंगाचं ऐकते की हा म्हण. हा ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझ्या पोराची तू आई. काय म्हणतं? चेन नव्हे म्हणून नको याची सांगूया. तिच्या पोरांची ती आई बायकोला बरोबर असं बायकोचं नाव आहे? विठ्ठलाचं मन म्हणजे विठ्ठलाचं म्हणलं. अरे विठ्ठलाचं पांडुरंगाचं मन म्हटलं तू तुला. पांडुरंग गेलाय परवा गावाला. उद्या परवा येतो म्हणलाय. येऊ दे तुझं नको या पोराची सांगतो मी आणि माझ्या वाढदिवसाची काय तू काळजी करू नकोस. अरे दारू पिऊ नको देवाच्या भजनाला लाग नामस्मरणाला लाग. त्यांना काय होते दारू अरे तब्येत चांगली राहील संसार चांगला होईल. होते होतोय की माझी बायको बी तेच सांगते. मग ऐकलं नाही काही नाही सगळं वाट लागली. मग खरं मला आज कळालं मावशी हा त्या दारूमुळे कुणाचं चांगलं झालेलं नाही. हा अहो तो दारू विकणारा मोठा झाला. बंगल्यावर बंगलं बांधला. त्या दारूच्या रिकाम्या विकणारा स्क्रॅपवाला बी मोठा झाला. त्याने बी माडीवर माडी बांधली. खरं हसून नका दारू पिणारा कधी आयुष्यात मोठा झाला नाही. त्याच्या घरादाराची राख रांगोळी झाली. पोरं ठार उघड्यावर पडले. म्हणून म्हणते आज या साई समोरच्या भजनाच्या माध्यमातून एक संकल्प करतो. आजपासून मी सुद्धा दारू बंद करतो आणि भजन कीर्तन नामस्मरण सुरुवात करतो.